मुंबईमध्ये उपमहापौर संजय घाडींनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र लिहिलं आहे। मुंबई शहरात घर द्या अशी पत्रातून त्यांनी मागणी केली आहे। दहीसरून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो असाही उल्लेख आहे। अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी घाडींचे प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। भागात महापौरांच्या बंगल्या शेजारी हा अतिरिक्त आयुक्तांचा बंगला आहे। राणीबागेतील रिक्त बंगल्यावर उपमहापौर संजय घाडींची नजर असल्याचं म्हटलं जात आहे। उपमहापौरांच्या मागणीवर महापालिकेचा काय निर्णय होणार याकडे लक्ष आहे। दरम्यान संजय घाडी यांनी नुकतीच मॅनहोलमध्ये पडलेल्या मृत्यू प्रकरणामध्ये महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती। मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दहीसरून मुंबई शहरात येताना वाहतूक कोंडीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचं सांगत शहरात शासकीय निवासस्थानाची मागणी केली आहे। शिल्पा आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिल्पा, संजय घाडींनी मागणी तर केलेली आहे आणि अशा प्रकारे आता बंगला देण्याची काय मेन सगळी निर्णय हे अश्विनी भिडेंच्या हातात आहेत, कारण महापालिका व्यवस्था बघत असते अशा सगळ्या सार्वजनिक संपत्तीची। काय अधिक माहिती आहे? प्रसन्न सर, खरे मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर जे आहेत संजय घाडी त्यांना मुंबईतच घर हवंय। आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये दैनंदिन कामासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी मुंबईकर नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात आणि घराबाहेर पडत असताना जी रस्ते वाहतूक आहे त्याचा असहाय्य त्रास या मुंबईकरांना देखील असहाय्य होतोय। विशेष म्हणजे आता तो उपमहापौर संजय घाडी यांना देखील असहाय्य झाल्याचं समोर आलेलं आहे। संजय घाडी यांनी थेट महापौर असतील किंवा उपमहापौर असतील यांच्या बद्दल जो त्रास होतोय त्या संदर्भात थेट आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे की दहिसरमध्ये मी राहतोय आणि मला मुंबई शहरात जेव्हा मुंबई महानगरपालिकेत विविध बैठका लागल्या जातात त्या बैठकांना वेळेत पोहोचणं योग्य होत नाही किंवा वेळेत पोहोचणं जमत नाहीये। यासाठी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी जे आहेत त्यांनी आयुक्तांना पत्र लिहून या वाहतूक कोंडीचा मला त्रास जो आहे तो असहाय्य झालाय आणि मानसिक आणि शारीरिक त्रास देखील सहन करावा लागत असल्याचं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मुंबईकर देखील दैनंदिन जीवनामध्ये दररोज या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत असतात। मात्र उपमहापौरांची दुसरी बाजू देखील त्यांनी अशी सांगितलेली आहे की मुंबई शहरामधल्या विविध समस्या असतात त्या मांडत असताना मला वेळेत पोहोचता येत नाही किंवा जे मुंबईकर माझ्याकडे समस्या घेऊन येतात त्यावेळी त्यांना वेळ देता येत नाही। यासाठी मला मुंबई शहरातच घर हवंय आणि तेही आपण जर पाहिलं तर महापौरांचा जो बंगला आहे राणीच्या बागेमध्ये त्याच्याच बाजूला अतिरिक्त आयुक्तांचं देखील निवासस्थान आहे ते रिक्त आहे आणि त्याच निवासस्थानाची मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी थेट आयुक्तांकडे केलेली आहे। आपण यापूर्वी देखील जर पाहिलं तर उपमहापौर संजय घाडी यांनी आयुक्तांवर थेट आरोप देखील केले होते, त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती। त्यामुळे आता उपमहापौर संजय घाडी यांना मुंबई शहरात घर मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र घर कशासाठी हवंय तर मुंबईकरांचे वेगवेगळे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी हवेत। आठवड्यातले 6 दिवस मी मुंबई शहरात मुंबई पालिकेत असतो, मात्र इतर दिवस किंवा इतर जो वेळ आहे तो देखील मुंबईकरांच्या कारणी लागावं असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र याकडे आता आयुक्त कशा पद्धतीने पाहतात किंवा त्यांना घर देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। पाहूया, बघूया आपण घाडींना आता हे घर मिळतंय का महापालिकेकडून।